आपण ना देव घासाय काढले बघू शकता इथं सगळं खूप खराब झालं त्याचं देव वगैरे सगळं मस्त आपल्याला स्वच्छ करू मस्त अशी पूजा करायची छानपैकी वर घेतली स्वच्छ देव करायचे इतके चकाचक निघतात ना खूप छान निघतात ब्रश नवीनच घ्यायचा देवासाठी स्पेशल बघू शकता किती चकाचक निघले आपले देव छान दिसतात का तुम्हाला हवे दाखवतो का असेल तिथे आठवड्यातले एकदा दोनदा तरी असे देव घासाची पितांबरी छान निघतात चकाचक तुळजापूरची आहे बघा बघू शकता किती छान निघत देव मिसळ असं घासून घेऊ दे आपण इथं चकाचक आपली देवाची भांडी बघू शकता छान असे मस्त मंदिर स्वच्छ करून घेऊ आता छान चकाचक करून घेतलं तर मस्त देव मांडून घेऊ इथं बघू शकता छान अशा आपली मस्त अशी देवपूजा झाली बघू शकता सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं बघू शकता छान रांगोळी छोटीशी रांगोळी आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि आरोग्याचा आणि भरभर जावं ही स्वामीचरणी प्रार्थना मस्त छान अशी देवपूजा झाली आपली बघू शकता श्री स्वामी समर्थ दूध तापाय ठेवले छानपैकी इथं मस्त आपला चहा झाला आता या चहाला सकाळ सकाळ सकाळची हेच काम आवरत नाहीत लय गडबड असते स्वयंपाक करायचा आहे अजून तर छान चहा उकळताना झाला चहा आता छान आता उतरून घेते मस्त चहा उतरून घेते देवाला छानपैकी आता मस्त स्वामींना चहा ठेवलाय मग आता आपण चहा घ्यायचा पेला का बाळा चहा पेला का म्हणजे काय प्रणवला पण आणलाय चहा धरगी चहा आता आकाल देते आका धर चहा काय म्हणतेस अक्का केली का छान आंघोळ देवपूजा झाली आता चहा प्यायचा आहे हां ये चहा प्यायला या चहा प्यायला आमच्या अक्काचा मस्त असा सकाळ सकाळ होय चालतंय घे छान मस्त आम्ही टेरेसवर आले तरी ऊन नाही आहे ना का मस्त चूल पेटवली इथे सगळं भाजायला आणलं आता छान हा मिरच्या काढते मस्त लाल झरत मिरची आता आपल्याला मस्त छान असा मसाला बनवायचा चला आता तेल टाका का तापलं का आधी काय हाळकुंडा भाजून घेते का लोखंडाची कडेच मांडी काळी होली तरी काय नाही का नाही त्यांना सांग कसा मसाला बनवायचा काय मसाला हाळकुंड तळून घ्यायची एकदम झणझणीत मसाला आहे आता हाळकुंड छान भाजून घ्यायची अशी चांगली फुगलं का ती सुट कुठे आलं का भाजत छान असं लालसर भाजून घ्यायचे चांगली फुगतात मग काय आता मस्त हळकुंड काढून घेते आका अशी भाजलेत आता काढून घ्यायची आता मस्त खोबरं पण तळून घ्यायचं चांगलं मस्त खोबरं आता असं लाल भाजून घ्यायचं आमच्या अक्काच्या पद्धतीने मस्त असा मसाला बनवून बघा तळून घ्यायचं आता ते घेतलं तळून हाळकुंड आता खोबरं घेतलं
सगळं दही भाजून घ्यायचं. बसते कुठं अर्धा किलो धने घेतले तर का नाही. आता हे मस्त भाजून घ्यायचं धने. मस्त धने भाजून घेऊ आता. तीळ टाकल्याला बरं का भाजायला. तिळाबरोबर हे खसखसून भाजून घेऊ आहे का नाही. आता मस्त खसखस बी टाकून घेतली. चांगले भाजतात तिळ आणि खसखस. मस्त धन हळकुंड आणि सुंठ पण भाजून घ्यायची. इथं मस्त खोबरं. आता मस्त आका इथं तिळ आणि खसखस भाजून झाली. चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला बनतो. आमच्या आकाच्या हातचा मस्त असा मसाला. झालं का भाजून. चांगलं आका भाजलं का. चालतंय आता काढून घेऊ. आता इथं मसाला टपच म्हणते. पातेलं ठेवले आता मिरच्या भाजून घ्यायला. मिरच्या भाजून तेल टाक. अशा लाल झरत मिरच्या भाजल्या हे करा. खसका उठतोय का आका. कशी भाजते आका. अशी भाजून घेतली. खोबरं घेतलं तळून. हळकुंड घेतली. सूट घेतली. धन घेतलं भाजून. धन भाजून घेतलं. तिळ आणि खसखस पण भाजून घेतलं. तिळ खसखस भाजून घेतली. आता चांगलं कुठाय जायचं आता का. आता ह्याचं मिक्स करायचं कुठाय न्यायचं. फक्त खोबरं बाजूला ठेवायचं. हां मागणं टाकायचं बारीक झाल्यावर खोबरं. चालतंय. आता डायरेक्ट मसाला दाखव तुम्हाला कुठल्या आहे का नाही. डायरेक्ट मसाला. हा आलो आहे ना. वरून आणला भाजून. हो का. आता टेरेसवरून मस्त भाजून आणलाय असा मसाला. आणला. एवढा गरम मसाला हे टाकलाय खाली. एवढा गरम मसाला टाकलाय. खाली असं मिरच्या भाजल्या तो आहे का नाही. आता हे सगळं भाजून कुठून आणायचं आता. हे तर मस्त असं खोबरं तळलंय असं. हे तेल लागतं मसाल्यात टाकायला. लागतं. हा आता मस्त आम्ही कुठून आणतो मसाला मग तुम्हाला दाखवतो कसा झाला ते मसाला. चालतंय. झणझणीत खणखणीत. हा डांक्या कुठं आहे आता. डांका बी लांब नाही जवळच आहे. दाखवायला पाहिजे. लांब जायचं बरोबरच नाही.